धन्यवाद सर। यानंतर या कार्यक्रमाचे ज्यांच्या शुभ हस्ते मॅडम सरकारची भट घुले पाटील साखर कारखान्याचे चेअरमन आमदार डॉक्टर आदरणीय नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांच्या विद्यालयाच्या वतीने सत्कार होत आहे। सन्माननीय अतिथी, या सर्वांचे प्रथमतः भातकुडगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी मनापासून मनापर्यंत या ठिकाणी स्वागत करतो। आणि आज या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा प्राचार्य श्रीमती उषाताई अशोकराव नरोडे मॅडम यांचा सेवापूर्तीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या साठी आदरणीय घुले पाटील साहेब आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली। पुनश्च एकदा शब्दरूपी सुमनाने मी त्यांचं आभार मानतो, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। खरं तर सेवापूर्ती म्हटलं की थोडासा आनंदाचा आणि काहीसा विरहाचा हा क्षण असतो, कारण अनेक प्रसंग चांगले वाईट त्याची शिदोरी बरोबर राहते, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात आणि त्यातल्या त्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो बालगोपाळामध्ये रमण्याचा जो आनंद असतो तो आनंद खऱ्या अर्थाने जीवनामध्ये खूप महत्वाचा असतो आणि तीच आनंदाची एक शिदोरी घेऊन उर्वरित आपलं राहिलेलं आयुष्य आणि व्यतीत करायचं असतं, जगायचं असतं। ज्याप्रमाणे सूर्य प्रकाश देतो, सूर्याला सांगावं लागत नाही की मी प्रकाश देतो, त्याप्रमाणे आपल्या जीवनात आलेले जे काही अनुभव असतात, आपलं कर्म सूर्य जसा त्याचा परिचय त्याच्या प्रकाशाने देतो, तसं प्रत्येकाचं कर्म त्या कर्मानुसार जो तो आपला स्वतःचा परिचय लोकांच्या समोर ठेवत असतो। आणि म्हणून मॅडमनं तो चांगला परिचय या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेला आहे। आणि आजच्या या सुंदर आणि गोड कार्यक्रमाकरता आपण सर्वजण बालगोपाळ या ठिकाणी उपस्थित झाला, तुमचंही मनापासून या ठिकाणी कौतुक आहे। समूहाचे प्रमुख आणि आमचे नेते आदरणीय आमदार नरेंद्रजी घुले पाटील साहेब, भातकुडगावचे सरपंच उपसरपंच, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ, दहीगाववरून आलेले आमचे स्नेही, त्याचबरोबर जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थिनींनो, आजचा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे। दहीगाववरून मी भातकुडगावला आले। वास्तविक पाहता घुले पाटील साहेबांनी बाबासाहेब नरोडे यांच्या शिफारशीवरून आम्हा दोघा पती पत्नींना इथे सेवा करण्याची संधी दिली जनता शिक्षण प्रसारक मंडळामध्ये, आणि आम्ही देखील त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाही। प्रामाणिकपणे आम्ही दहीगावमध्ये सेवा केलेली आहे। सर्व सामाजिक आणि राजकीय काम सुद्धा आम्ही केलं, परंतु प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम हे आम्ही केलेलं आहे। तशी माझ्या नोकरीची सुरुवात 1 वर्ष मी जिल्हा न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये शेवगाव इथं सर्व्हिस केली, त्यानंतर दहीगावमध्ये आले। दहीगावपासून माझ्या नोकरीचा प्रवास हा सुरू झालेला आहे।
दहीगावमध्ये आल्यानंतर जवळजवळ 14 वर्ष आम्ही दहीगावमध्ये निवासही केलेला आहे. 32 वर्ष मी दहीगावमध्ये सेवा केलेली आहे. दहीगावमध्ये एका वास्तविक पाहता घुले कुटुंब जे आहे, आदरणीय साहेबांनी जे शिक्षणाचं रोपटं दहीगावमध्ये सुरू केलं, जुनी इमारत गावकऱ्यांच्या श्रमदानातून उभी राहिली आणि त्या रोपट्याचं विशाल महाकाय वृक्षामध्ये रूपांतर कधी झालं ते समजलं नाही. सर्व घुले बंधूंनी यानंतरही आमदार नरेंद्रजी घुले पाटील साहेब आहे, आदरणीय भाऊ आहेत, नामदार राजेशताई घुले पाटील आहेत, सभापती डॉक्टर क्षितिज भैया घुले पाटील, या सर्वांनी या शिक्षणाचं रोपटं जे आहे त्याचं वटकाय वृक्षामध्ये रूपांतर करण्यामध्ये मोठा हातभार लावलेला आहे. आणि ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून देखील अगदी अनेक हजारो हातांना काम मिळालेलं आहे. या शैक्षणिक समूहामध्ये ज्यावेळेस वेगवेगळे युनिट सुरू झाले त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाची सोय झालेली आहे, विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सोय झालेली आहे. मी इथे दहीगावमध्ये आल्यानंतर माझी खरी कर्मभूमी दहीगावच आहे. दहीगावपासूनच माझ्या कार्याची सुरुवात झालेली आहे. आणि कर्मभूमी म्हणण्यापेक्षा दहीगावला मी खऱ्या अर्थाने माझं माहेरच मानते. एका कार्यक्रमात मी वहिनींना म्हटलं सुद्धा होतं की वहिनी, दहीगाव तुमचं सासर आहे पण माझं माहेर आहे. कारण दहीगावच्या लोकांनी माहेरच्या लोकांनी इतकाच जीव लावला होता. त्याच्यामध्ये राजूभाऊ पाऊलबुदे यांचं कुटुंब आहे, डॉक्टर मोदाणी आहेत, जोशी आबा आहेत, पाऊलबुदे नाना आहे, मसूदबाई पठाण, तांबे कुटुंब, मस्के कुटुंब, प्रामुख्याने मी यांचा उल्लेख करते. पण सर्वच दहीगावांनी मधल्या लोकांनी आमच्या कुटुंबाला खरोखर खूप जीव लावलेला आहे. दहीगावला मी कधीच विसरू शकणार नाही. सेवानिवृत्ती आजची वेळ आहे, परंतु आम्ही दोघंही पती पत्नी आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. माझ्या या प्रवासामध्ये माझे पती प्राध्यापक अशोक गंगाधर नरवडे यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण आम्ही दोघं सोबतच होतो. खरं म्हणजे आमचं हे परम भाग्य आहे की आम्ही एकाच ठिकाणी नोकरीत आहोत आणि इतकी वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ते आमचं परम भाग्य आहे. आणि हे आमच्यावरती हा संस्था चालकांचाच वरदास्त आहे. कारण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज जिथे एकाला नोकरी मिळणे अशक्य आहे तिथं आम्ही दोघं पण एकाच ठिकाणी नोकरी करतोय. माझ्या मुली ज्या आहेत शिल्पा आणि रुचा, मुलगा चैतन्य, यांनी पण मला समजून घेतलं. कारण नोकरीमुळे मला त्यांना देता येईल तेवढा पुरेसा वेळ मला देता आला नाही. आमचं दहीगावचं ज्युनियर कॉलेजचा जो स्टाफ होता त्या स्टाफचं पण मला खूप सहकार्य लाभलं. अगदी एकदम चांगला स्टाफ होता आमचा. आमचं जणू एक कुटुंबच होतं. त्यामध्ये काही आमचे विद्यार्थी पण होते. मार्गुजी सर आहेत, त्यानंतर पठाण सर, डिसले सर, हे आमचे विद्यार्थी पण त्यामध्ये आहेत. हे सर्वजण जे आहेत दहीगावचं पण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सर्वजणांनी मला साथ दिलेली आहे. उपप्राचार्य म्हणून ज्यावेळेस मी दहीगावला 9वी 10वीचं काम पाहिलं त्यावेळेस 9वी 10वीच्या स्टाफने पण खूप सहकार्य केलं. एकंदर दहीगावच्या सगळ्यांनी पण सहकार्य केलं. आणि भातकुडगावला फक्त 8च महिने मिळाले, पण भातकुडगावच्या स्टाफने खूपच सहकार्य केलं. मला थोडंसं मनामध्ये धाकधूक होती कारण मला आतापर्यंत शिकविण्याचा अनुभव होता, पण प्रशासकीय कामाचा मला अजिबात अनुभव नव्हता. या प्रशासकीय कामामध्ये सुरुवातीलाच आल्यावर मी त्यांना सांगितलं होतं की मी सिनियरिटीने मुख्याध्यापक झालेले, सिनियरिटीने मुख्याध्यापकाचं पद माझ्याकडे आलेलं आहे. परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मला हा कालावधी पार पाडायचा आहे. आणि खरोखर त्यांनी सगळ्यांनी खूप सहकार्य केला. अगदी कौतुकाचे पात्र ते सर्वजण आहेत. माझा हा जो कालावधी आहे सेवानिवृत्तीचा आजचा जो क्षण आहे, खरोखर या क्षणी मन हेलावतंच. कारण एक ऋणानुबंध तयार झालेला असतो. सूर्याचे हृदय पागळते संध्याकाळची वेळ झाल्यावर, कठोर मनही हळवी होतात निरोपाची वेळ आल्यावर. वास्तविक पाहता मला असं वाटत होतं की 32 वर्ष मी दहीगावला सेवा केली आणि अपेक्षित होतं की माझा निरोप समारंभ दहीगावला पार पडावा. माझे सर्व स्नेही जे आहेत त्यांची पण तीव्र इच्छा होती, पण त्यांनी प्रयत्न भरपूर केला, पण त्यांचा प्रयत्न पूर्ण होऊ शकला नाही, सफल होऊ शकला नाही. असो, पण इथल्या भातकुडगावच्या लोकांनी 8 दिवस झाले सर धावपळ करतात हे सगळेजण.
इतका काही कालावधी नाही किंवा इतकी काही मी त्यांना परिचित नाहीये की त्यांनी इतकी धावपळ करून माझ्या निवृत्तीची ही तयारी करावी, पण तरी देखील त्यांनी खूप तयारी केली. माझ्यामध्ये एवढी खुबी नाही की प्रत्येकाच्या मनात घर करून जाईल. माझ्यामध्ये एवढी खुबी नाही की प्रत्येकाच्या मनात घर करून जाईल, पण विसरणं सुद्धा अशक्य होईल एवढ्या आठवणी ठेवून जाईल. आज या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यांनी केलेलं आहे, त्यांना मी धन्यवाद देते. इथं आल्यानंतर माझी येण्या जाण्याची जी काही सोय होती, पवार सरांनी ती समस्या पण दूर केली. सर्वांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते. शेवटी एवढं म्हणे, निरोप द्यावा निरोप घ्यावा परिक्लेश मनीनं ठेवाल. निरोप द्यावा निरोप घ्यावा परिक्लेश मनीनं ठेवाल. आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा स्मितवदन जरूर कराल. आपल्या जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचलित भातकुडगाव हायस्कूल येथील प्राचार्या आपल्या भगिनी सौभाग्यवती उषाताई अशोकराव नरवडे मॅडम यांनी केलेल्या 32 वर्ष सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी जनरल मॅनेजर आणि संचालक काकासाहेब शिंदे साहेब, लोकनेते मारुतराव घुले पाटील, कारखान्याचे संचालक माननीय नजन सर, या विद्यालयाचे माजी प्राचार्य आणि पंचायत समितीचे माजी सभापती माननीय जाधव सर, मार्केट कमिटीचे चेअरमन माननीय अनिलराव मडके, आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय भुमरे साहेब, भेंडेकर अण्णा, 1 वर्षापूर्वी ज्यांचा आपण निरोप समारंभ दहेगावने येथे यथोचितरित्या पार पाडला आणि कृतज्ञता व्यक्त केली, ते माझे सहकारी प्राध्यापक अशोकराव नरवडे सर, आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक माननीय काळे सर, रामा आहेर गुरुजी, त्याचबरोबर आपल्या भातकुडगाव आणि तालुक्याचे भूषण माझे सहकारी माननीय कल्याणरावजी काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय भास्करराव शिंदे सर, या हायस्कूलचे प्राध्यापक माननीय पौल बुद्धे सर, आपल्या गावचे सोसायटीचे चेअरमन माननीय सचिनराव फटांगरे, सरपंच अशोकराव वाघमोडे, विठ्ठलराव फटांगरे, त्याचबरोबर नवजीवन विद्यालयाचे प्राचार्य माननीय उगल मुगले सर, विलासरावजी लोखंडे, मेहबूब शेख, पाराजी नजन, तुकारामजी चेडे, राजेश फटांगरे, प्रदीप ताके सर, आमचे मुरकुटे सर, वांडेकर सर, आपल्या संघटनेचे सहकारी बाबूलाल भाई पटेल, दहेगावचे उपसरपंच माननीय राजाभाऊ पाऊल बुद्धे, पंचायत समितीचे अधिकारी माननीय जाधव भोसेब, डॉक्टर मोदानी, सोसायटीचे चेअरमन माननीय बाळासाहेब मरकड, जोशी सर, डॉक्टर अरविंद कोठोडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर बांगर, आताच ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण केला ते माननीय रोहनजी साबळे पोळ सर, आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
जिल्हा युवक अध्यक्ष मान्य संजय कुमार कोळगे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या गावचे सर्व माझे नवे जुने सहकारी, विद्यार्थी बंधू भगिनी आणि शिक्षक वृंदातील सर्व बंधू भगिनी, खरं तर हा आजचा अतिशय भावपूर्ण आणि कौटुंबिक असा हा सोहळा आणि या कार्यक्रमामध्ये अनेक जणांनी नरवडेताईंबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या, मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी देखील ज्यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली ते आदरणीय घुले पाटील साहेबांचे ज्येष्ठ सहकारी स्वर्गीय बाबासाहेब नरवडे पाटील यांची आठवण काढली आणि प्रांजळपणे सांगितलं की अशोकराव नरवडे सर आणि नरवडेताई या दोघांनाही त्या ठिकाणी जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवजीवन हायस्कूलमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. पूर्वीचं भातकुडगाव हायस्कूल आणि सरांनी त्या ठिकाणी ज्या वेळेस पोझिशन घेतलं त्यानंतरची झाडी परिसर आणि हे सगळं जर पाहिलं तर मनुष्य काय करू शकतो हे आपल्याला त्या ठिकाणी सहजरित्या लक्षात येतं. आणि म्हणून केवळ इमारत असावी आणि इमारत असेल तर त्या ठिकाणी त्या इमारतीचं पावित्र्य आणि स्वच्छता देखील आपल्याला ठेवण्या इतपत मेहनत ही सगळ्या टीमला घ्यावी लागते. आणि इमारती व्यतिरिक्त सुद्धा त्या ठिकाणी आपण शिक्षण संस्था चांगल्या पद्धतीने चालून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवू शकतो. आणि नरवडे सरांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनातून दाखवून दिलेलं आहे की आज त्यांची एक कन्या डॉक्टर झाली आणि दुसरी लवकरच आपल्या भातकुडगावचा मुळा उजवा कालवा ब्रा तेल दिवायचा हा सगळा कायमचा प्रश्न आपला मिटू शकेल. म्हणजे कमी वयामध्ये जर आपल्याला काय करायचं हे जर आकलन झालं तर भविष्यात आपलं लाईफ हे मिशनरी तशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि मी तर मगाशी आता आपल्या कारखान्याच्या संस्थेवरती सांगितलं की 58 वय हे आता कॉमन झालेलं आहे. म्हणजे पूर्वी रिटायरमेंट जोशी सर 58 म्हणजे फार वाटायचं, पण मगाशी आम्ही नॉन टीचिंग मध्ये रावसाहेब मरकड सरांचा सत्कार केला, ते वाटतच नव्हते 58 वर्षाचे झाले म्हणून. म्हणजे माझी तर इच्छा आहे की हे एक्सटेन्शन 68 पर्यंत जर दिलं आपण 68 वर्ष जरी केलं तरी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे जळगावने या ठिकाणी आलेला गल्लोनी स्टाफ आहे त्यांच्याही वतीनं या ठिकाणी सन्मान होत आहे. जळगावने या ठिकाणी आलेले डॉक्टर अरुण पवार हे या ठिकाणी मॅडमचा सन्मान करत आहेत. या कार्यक्रमासाठी आपण सर्व वेळापत्रकाने उपस्थित राहिलात त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर हा डॉक्टर ठीक आहे.